नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. आज मी बनवणार आहे राजम्याची रेसिपी आणि त्याच्यासोबत छानसा असा लच्छा पराठा. आता मी इथे 2 मोठे कांदे चिरून तळून घेते पहिले आणि 2 कांदे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. म्हणजे इथं मी टोटल 4 कांदे चिरून घेतलेले आहेत. असा लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. छान तेल गाळून घ्यायचं ह्याच्यातून अशा पद्धतीने. आता मी ते काही खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. पाव चमचा हिंग घालायची आहे. थोडंसं परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा छान आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा नरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ, हळद टाकून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा आता इथं तेल सुटलेलं आहे छान. मी इथे एक ताट ठेवले, त्या ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवले गरम करायला. आपण थोड्या वेळाने ते घातलेलं आहे त्याच्यात गरम पाणी. आता त्याच्यामध्ये आपण झाकण लावून ठेवायचं आहे, म्हणजे टोमॅटो छान मऊ होऊन जातो. टोमॅटो असं मऊ झाल्यानंतर आपण थोडं स्मॅशरने त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे, कारण कुठल्याही प्रकारचा आपल्याला मसाला इथं केलेला नाही आपण. आता इथं मी 7 ते 8 तास भिजत घातलेत आपले राजमा आणि थोडीशी उडीद डाळ घातलेली आहे. इथं मी राजमा टाकून घेते. त्याच्यासोबत थोडी उडीद डाळ पण टाकायची आहे. चव छान येते याच्याने. चांगलं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघा 2-3 मिनटं चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या द्यायच्या आहेत. छान राजमा हे करून द्यायचं आहे आपल्याला, बारीक करून घ्यायचं आहे. आता बघा 7 ते 8 शिट्ट्या झाल्यानंतर आपला राजमा छान शिजलेला आहे. बघा मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवत आहे. राजमा छान शिजलेला आहे. आता मी ते थोडासा मसाला करते, एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकून. राजमा उकडलेला आणि त्याच्यामध्ये तळलेला कांदा जो आपण मगाशी तळला होता आणि कोथिंबीर घालून वाटण करून घ्यायचं आहे. 1 ते 2 चमचे वाटण होतं आणि ते पुरेसं आहे ग्रेव्हीसाठी. तर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत 4 ते 5 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये. आता मी परत पाणी गरम करून घातलेलं आहे 1 ग्लासभर, कारण मला भातासोबत पण राजमा खायचा आहे. त्याच्यामुळे मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर का तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी न घालता शिजवलं तरी छान लागेल. आता मी सर्व करते. इथं मी लच्छा पराठा केलेला आहे आणि सर्व करते मी. छान ग्रेव्ही झालेली आहे. त्याच्यावरून थोडासा कांदा टाकलेला आहे आणि बघा किती छान झालेलं आहे आपलं राजमाची रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.